म्यूट आहे का तुमचं? हो, म्यूट आहे. म्यूट आहे. हो. काहीच ऐकायला नाही येते. हॅलो, म्यूट आहे. आपल्याकडून म्यूट करण्यात आलेलं आहे. आवाज येत नाहीये. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी सांगते पण हॅलो, म्यूट आहे. श्लोक सुरू केले पण ऐकायला नाही येते. पद्माकरला फोन करू का? हो करा, पण माझ्याकडे सेट नाही आता दुसरं. पद्माकर दादाला फोन करावा लागेल. हो. त्याला अजून पण आवाज येत नाहीये. नाही, आता तिथे फोन करतोय दुसरा ना पद्माकरांना. हा, ठीक आहे, ठीक आहे. आणि पण माझा आवाज पण जात नाही तिकडे. काहीतरी प्रॉब्लेम आहे टेक्निकल. हा, हा. हॅलो, म्यूट आहे. अस्मदाचार्य पर्यंता आता ऐकू येत. वंदे गुरु परंपरा. म्यूट नाही, ते कनेक्ट नव्हतं झालं. आता येत आहे ना ऐकू सगळ्यांना? हो हो, आता येत आहे, आता येत आहे. पुन्हा एकदा घेऊया. माझं म्हणणं ऐकायला नाही आहे ना? नाही, सुरुवातीचं काहीच ऐकायला नाही. द्या ना मोबाईल. कारवा काढून घे, कोणती ग्रुप काढून घे. श्लोक म्हणताय का पुन्हा? हो. काल कृष्ण जन्माष्टमी होती आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर श्री सुरेंद्र देव पुणे यांनी सुंदर फोटो टाकलेत कृष्णाचे, आणि ते अगदी फारच सुंदर आहेत. आणि त्याच्या खाली श्लोक लिहिले आहेत. तर आज कृष्णाचे ते श्लोक म्हणू आणि बाकी आपले पुढले नेहमीचे श्लोक म्हणूया. कालच्या कारवा ग्रुपवर आहे आणि बाकी ग्रुपवर आहेत का मला ठाऊक नाही, पण तो फोटो खूप सुंदर आहे कृष्णाचा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम्. शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु
सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। काढून दे। हा बघा कृष्णाचा फोटो किती सुंदर आहे, दिसतोय का सगळ्यांना ठाऊक नाही मला? दिसत नाहीये, लाईट दिसत आहे नाही. त्याच्यावर ऑनलाईन नाही दिसणार, ते लाईटच येतो फक्त. लाईट येतोय बरं. प्रत्येक जण पाहून व्हॉट्सअप ग्रुप वर बघून घ्या. आणि सुरेंद्र देवांनी जर नसेल टाकला तर बाकी ग्रुप वर पण टाकून द्या म्हणा त्यांना. हो, तेवढं पाहिलं केलं ना तर मी तो सगळ्यांना त्या फोटोचा झाडाला आनंद लावलेला. मिळेल. झाडाला लावलेला छान, हा हा, पिंपळाला. अश्वत्थ वृक्षाला लावलाय. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो. जन्माष्टमी निमित्त भगवान श्री गोपाल कृष्णांना वंदन करतो. काल भगवंताचा जन्म झाला, त्यामुळे रात्री 12:30-1 मला सुद्धा वाजले आहेत. पण आनंद होतोय की एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एवढ्या संख्येने ही सगळी मंडळी उपस्थित आहे बघा. ऑफलाईनलाही एवढी मंडळी काल कृष्ण जन्म असून सुद्धा आणि सध्या पाऊस सुरू असून सुद्धा उपस्थित आहे. त्यामुळे तुमच्यामुळेच मला हे सगळं जमतंय, नाही तर हा उत्साह माझा टिकला नसता. तुम्हा लोकांनी तो टिकवून घेतला. तुम्हा सगळ्यांना मी पुनश्च वंदन करतो. आदरणीय नीलाताईंना उपनिषद म्हटल्याबद्दल वंदन करतो आणि आजच्या आपल्या मंत्राला प्रारंभ करतो. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन्नेवाभू द्विजानतः तत्र को मोहाः कहा शोक एकत्वम अनुपश्यतः. काल आपण पूर्ण वेळ एकत्वम अनुपश्यतः हेच बघण्यामध्ये दिलं आहे. काही गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे. आता सर्व भूतांमध्ये ज्याला एकत्व दिसतं म्हणजे एक आत्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आत्मा कसा आहे? एकम एवम अद्वितीयम. कसा आहे आत्मा? एक आहे, एव आहे आणि अद्वितीय आहे. 3 पद आहेत एकमेव अद्वितीय मध्ये. एकम शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये स्वजातीय भेद नाही, त्याच्यामध्ये
सजातीय भेद नाही. एव शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये विजातीय भेद नाही. अद्वितीय शब्दाचा अर्थ आहे पुन्हा सांगतो एकदा. एकम शब्दाचा अर्थ, थोडं शब्दात चुकलंय माझं सांगण्यात. एकम शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. एव शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये सजातीय भेद नाही. अद्वितीय शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये विजातीय भेद नाही. मग हा सांगण्यामध्ये माझ्या थोडी चूक झाली होती, करेक्शन करून घ्या. एकम शब्दाचा अर्थ स्वगत भेद नाही. एव शब्दाचा अर्थ सजातीय भेद नाही. अद्वितीय शब्दाचा अर्थ विजातीय भेद नाही. आता सांगितलं आहे तर थोडस सांगून देण्याची गरज आहे की स्वगत भेद म्हणजे काय, सजातीय भेद म्हणजे काय आणि विजातीय भेद म्हणजे काय. माझ्यातच असलेला जो भेद त्याला स्वगत भेद असं म्हणतात. या ठिकाणी अभ्यास करणारे जे आले आहेत ऑफलाईन, त्या लोकांना हे छान माहिती आहे की आपल्या शरीराला काय आहे, आपलं शरीर आहे, पण त्याला हातपाय, नाक, कान, डोळे आहेत. म्हणजे शरीराला असलेले हे स्वगत भेद आहेत. नाक म्हणजे, कान म्हणजे, हातपाय म्हणजे शरीरच आहे. पण तरीही शरीरातल्या हातपायांना हातपाय म्हणतात, हाताला हात म्हणतात, पायाला पाय म्हणतात, त्याला डोळे म्हणत नाहीत. म्हणजे शरीराला सुद्धा भेद आहेत, पण ते शरीरांतर्गत असल्यामुळे त्याला स्वगत भेद असं म्हणतात. सजातीय भेद. सजातीय भेद कसे असतात? आंबा आहे आणि सीताफळ आहे, हापूस आहे आणि पायरी आहे. पायरी हा आंबा आहे, हापूस हा आंबा आहे. दोन्ही आंबाच आहे, पण दोघांमध्ये काय आहे, भेद आहे. म्हणून त्याला सजातीय भेद असं म्हणतात. किंवा सीताफळ आहे आणि आंबा आहे, दोन्ही फळच आहे, पण दोघांमध्ये काय आहे, दोन फळांमध्ये फरक आहे. पालक आहे आणि मेथी आहे, दोन्ही पण पालेभाज्याच आहे, पण दोघांमध्ये काय आहे, फरक आहे. याला म्हणतात सजातीय भेद. आणि विजातीय भेद म्हणजे वेगळाच. मग आता विजातीय भेद कसं म्हणायचा? गाय आहे आणि दगड आहे, हे विजातीय भेद झाले. अशा पद्धतीने आत्मा भेदरहित असल्यामुळे एकम एवम अद्वितीय असा तो आहे. मग आता ज्याला हा अनुभव आला त्याला तो अनुभव दृढ करण्याची गरज आहे. या अनुभवाला कोणता अनुभव म्हणतात? अपरोक्षानुभव. अपरोक्षानुभव. हा अपरोक्षानुभव दृढ आणि अपरिवर्तनीय करणं साधकाच्या हातात आहे. आणि त्यांनी जर सतत प्रयत्न नंतरही ठेवले, अपरोक्षानुभूतीच्या नंतर जर हे प्रयत्न साधकांनी केले, तर गुरुकृपेने त्याचा अनुभव दृढ आणि अपरिवर्तनीय होतो. मग तुम्ही असं कसं वेगळंच रसायन आहे असं वाटतं? वेगळं रसायन नसतं, तो दृढ आणि अपरिवर्तनीय होण्याकडे वाटचाल केलेली असते आणि मग त्यात बदल होत नाहीत. म्हणून डॉक्टर काकांसमोर जगतातला कुठलाही प्रसंग आला तरीही त्यांची एकमेवा द्वितीयत्वाची जी दृष्टी आहे किंवा अपरोक्षानुभूतीची जी स्थिती आहे त्यात बदल होत नाहीत, नाहीत आणि नाहीतच. मग असं आपण स्वतःला तयार करून घ्यायला पाहिजे की नाही? असा झालेला माणूस काय असतो त्याचं वर्णन आहे. आता हे वर्णन कसं सांगायचं?
उपनिषदांनी प्रयत्न केला आहे सांगण्याचा. पहिला मुद्दा मांडला ततो न विजुगुप्सते. उपनिषदांनी दुसरा मुद्दा मांडला तत्र को मोहा. तिसरा मुद्दा मांडला क शोक. विजुगुप्सा सांगून झाली, मोह आणि शोक सांगायचा आहे. आता मला सांगा, बुलेट प्रूफ जॅकेट ज्यांनी घातलं, काय म्हणतात त्याला, बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात, ते ज्यांनी घातलं त्यांनी काय होईल? कोणी जर म्हणेल की बुलेट प्रूफ जॅकेट घातलं तर त्यांनी थंडी वाजणार नाही, तर हे त्या बुलेट प्रूफ जॅकेटचं क्वालिफिकेशन आहे का? नाहीये. बुलेट प्रूफ जॅकेट बुलेट प्रूफ आहे, मग त्या ठिकाणी बंदुकीची गोळी त्याला छेदून जाऊ शकत नाही, तुमच्या छातीच्या आरपार निघू शकत नाही. हे बुलेट प्रूफ जॅकेटचं वैशिष्ट्य आहे. मग आता एकत्व मनुपश्यताम आत्मन्नेवा भू द्विजानतः आत्मौपम्येन सर्वत्र किंवा यस्मिन सर्वाणि भूतानि किंवा सर्वभूतेषु चात्मानं किंवा अजून काय, यस्तु सर्वाणि भूतानि, या सगळ्या दाखल्यांचा परिणाम काय आहे? काय पाहायला मिळतं बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यानंतर? तत्र को मोहा. काय पाहायला मिळतं? त्याला मोह नाही होत. काय नाही होत? त्याला मोह नाही होत. मोह कसा असतो? संघातून कामना तयार होते. कामना जर मोडली तर त्याचा क्रोध तयार होतो आणि क्रोधामधून संमोह तयार होतो. संघात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति संमोहः. त्याला तो मोह निर्माण होतो. त्या मोह त्याला जखडतो. मोह जेव्हा जखडतो तेव्हा त्याला संमोह असं म्हणतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्याला दुसरं कशानेही चैन पडत नाही. काय उदाहरण देऊ? खूप उदाहरण आहेत, पण आपण असे उदाहरण दिली की नाही बा असं असू शकत नाही असं सुद्धा म्हणतो. त्याला माझ्यासमोर फॉरेस्टची व्यक्ती बसली आहे, तर मला उदाहरण आठवलं. आदमखोर वाघ. एकदा जर वाघाच्या जिभेला मनुष्याच्या रक्ताची चटक लागली की त्यानंतर तो हरिण आणि इतर श्वापदाची शिकार करण्याच्या मागे लागत नाही. आत्यंतिक भूक लागल्यानंतर सुद्धा तो मनुष्य वस्ती शोधतो आणि मग मनुष्याच्या रक्ताशिवाय दुसरं कुठलाही प्राणी त्याची भूक शमना करता योग्य नाही असं त्याला वाटायला लागतं. म्हणून मग त्याला आदमखोर असं म्हणतात. तसं तो आदम इथे आदमी असा आहे, माणसाला खाऊन टाकणार आणि मग त्याला मनुष्याची चटक लागते, मनुष्याच्या रक्ताची चटक लागते. मग त्याला दुसरं काही जमत नाही. आता तिथे जाणं रिस्क होऊन गेलेली आहे. पहारे वाढून गेलेले असतात गावातल्या मनुष्याला वाघाने पळवून नेल्यामुळे, पण तरीही जंगलातली सहज मिळणाऱ्या शिकारीच्या मागे तो लागत नाही. तो कोणती शिकार करतो? मनुष्याची शिकार करतो. मोहा हा. त्या शिकारीचा परिणाम काय होणार? प्रणश्यती. 100% त्याची प्राणहानी आहे. सध्या काहीतरी यवतमाळात सिनेमा पण चालू आहे त्याचा, टेरियर की असं काहीतरी नाव आहे त्याचं, टेरिटोरी. हा, टेरिटरी नाव आहे त्या सिनेमात. आदमखोर वाघिणीवर मराठीत सिनेमा निघाला, टेरिटरी. मी फक्त पोस्टर पाहिलाय वर. तुम्ही म्हणाल की इकडे उपनिषद तिकडे सिनेमे, ही जुगलबंदी कशी काय वा? पोस्टर आहे टेरिटरी म्हणून, पांढऱ्या रंगाचं चित्र दाखवलंय. ती वाघीण आहे पांढऱ्या रंगाची, आदमखोर.
मोहा हा एकदा मोह निर्माण झाला की ती वस्तू प्राप्त केल्याशिवाय चैन पडत नाही, बेचैन निर्माण होत. आणि जो स्थितप्रज्ञ असतो, जो आत्मानुभवी असतो, जो गुणातीत असतो, जो स्वरूपाकार झाला असतो, ज्याला सगळ्यांमध्ये केवळ आत्माच दिसतो, त्याला मोह होत नाही. तिथे मोह असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून तत्र को मोहा. मग तिथे मोह नावाची गोष्ट असतेच कुठे? सोनाराला अलंकाराचा मोह असतो का? सुंदर अलंकार त्याच्याकडे नेला तरीही तो त्याला तापवून काय करतो? पाणी पाणी करून टाक. मग ज्याच्या अंतःकरणात अनेक इच्छा असतात, कामनांची चळद असते. काय शब्द आहे? कर्मातून निर्माण झालेल्या वासनामुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो आणि मग त्या ठिकाणी शोक आणि मोहांत थैमान. 89 नंबरची ओवी बघा. मनी अनंत कामना, नाना कर्मज वासना, शोक मोहाचा धिंगाणा तेथे ची असे. कुठे आहे? मला जर मोह रहित व्हायचं असेल तर मला कामनांचा त्याग केला पाहिजे. कामना कुठून आल्या? वासनांमधून आल्या. वासना निर्माण झाल्या की काय होतं? कामना तयार होते. एक श्रीधर फडकेंचं रामायण घ्यायचं ठरवलं आणि मग ते अरेंज करत असताना काही लोकांना पैसे देऊन काय केलं? काम करवून घेतले की बा खुर्च्या मांडायच्या, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आता त्या कामाचे पैसे दिले की नाही त्यांना? जी त्यांची मजुरी आहे ती दिली की नाही त्यांना? पण प्रत्येक खुर्ची मांडत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार होता? श्रीधर फडकेंचं रामायण आहे. मग सगळं काम झाल्यानंतर पूर्ण पैसे हातात घेतल्यानंतर ते म्हणतात, साहेब आम्हाला पास नाही का मिळणार? आता तुला तुझ्या कामाचे सगळे पैसे दिले पण कर्मज वासना तयार होते. त्या खुर्च्या मांडेपर्यंत त्यांच्या मनात काम, दिवसभराचं काम करून घेतल्यावर त्यांच्या मनात विचार काय आला? आम्हाला कार्यक्रम बघता आला पाहिजे, तोही फुकट. तोही फुकट. त्यांनी फुकट काम केलंय का? नाही. पण वासना कशी तयार होईल? कार्यक्रम बघण्याची. आणि मग आता कामना काय झाली? कार्यक्रम बघायचा आहे पण पैसे देऊन बघायचा नाही. तेथे मोहाचा धिंगाणा तेथेची असे. मग शोकाचंही असंच आहे. शोक कशाला म्हणतात? दुःखाच्या पुनरावृत्तीला शोक म्हणतात. दुःखाच्या पुनरावृत्तीला शोक म्हणतात. पुन्हा मराठीतला शब्द तेच तेच दुःख उगाळणे, वारंवार तेच तेच दुःख उगाळणे, त्याला शोक असं म्हणतात. एक घडलेली गोष्ट आहे. कुठे घडली विचारू नका, पण मला पाहायला मिळालं. त्या घरात एक आजोबा वारले आणि 10 दिवसानंतर मॅट्रिकचा निकाल लागला. आणि हे महाशय मॅट्रिक मध्ये कंडोनेशन सहित थर्ड क्लास मध्ये पास झाले. कंडोनेशन सी असतं लिहिलेलं, त्याच्या सहित थर्ड क्लास मध्ये पास झाले. आणि मग घरामध्ये रडायला सुरुवात झाली. अरे बाबा 10 दिवस होऊन गेले होते, अचानक हे रडणं का सुरू झालं?
जवळच राहत असल्यामुळे आम्ही पुन्हा जाऊन बघितलं की काय झालं, तर ते म्हणाले आमच्या घरात पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होणारा हा पहिला, आमच्या घरात पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होणारा हा पहिला कंडोनेशन मध्ये झाला होता बरं. पण ते बघायला आजोबा नाही, याचं वाईट वाटतं. शोकाचा धिंगाणा, काकांनी शब्द काय वापरलाय? शोकाचा धिंगाणा. तेथे ची असे. याचा अर्थ काय झाला की त्याचा वडीलही पहिल्या याच्यात पास झाला नाही, जे गेले तेही पहिल्या याच्यात पास झालेले. हे सगळं केव्हा कळलं? ते गेल्यावर. घडलेली गोष्ट आहे बरं, अगदी खरं सांगतो तुम्हाला. जे गेलेलं आहे त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलावंसं वाटणं, रवंथ करावंसं वाटणं, याला गतशोक असं म्हणतात. आणि जे येणार आहे त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा बोलावंसं वाटणं, याला आगामी शोक असं म्हणतात. हे शब्दप्रयोग मराठीत कमी असतात, तरी आगामी चित्रपट शब्द आम्हाला चांगला माहिती आहे. जे गेलेले आहे ते आणि जे नाहीच पण येऊ शकेल ते, या दोनही बद्दल सातत्याचं चिंतन करणं, याला शोक असं म्हणतात. आम्हाला फक्त गेलेल्या गोष्टीच्या चिंतनाला शोक समजतं, पण येणाऱ्या गोष्टीच्या चिंतनालाही शोक म्हणतात. तो आगामी शोक आहे हे आमच्या लक्षात येत नाही. आता आत्मा जन्मलाच नाही, त्यामुळे आत्मा येण्याचा प्रश्न उद्भवत नाही, आणि आत्मा मरत नाही, त्यामुळे आत्मा जाण्याचा प्रश्न उद्भवतो. आणि ज्याला आत्मज्ञान झालं आहे त्याला जाण्या येण्याचा विचार करण्याचा प्रश्न उद्भवत. काय झालं? काय आपले जुने दिवस होते हो. कल्पना करा तुम्ही, जुने दिवस नेहमी बदलतात. या घरामध्ये 25 वर्षाहून अधिक भैयाच्या घरात मी सत्संग करतो आहे, पण आज भैया नाही आहेत, भाभी ऑस्ट्रेलियाला आहेत. समोरचे सगळे श्रोते बदललेले आहेत. 25 वर्षापूर्वीचे श्रोते आज नाही आहेत. मग आता त्या जुन्याच गोष्टी उगाळत राहायच्या का? जर उगाळल्या तर गतशोक आणि नाही आता आम्ही पुन्हा तसं करून दाखवू, आगामी शोक. आणि या दोनही मध्ये तो नसतो, कारण परमार्थिक हा अखंड सुखाशी जोडलेला असतो, आत्मस्वरूपाशी जोडलेला असतो, आनंदाशी जोडलेला असतो. मग मी अखंड प्रसन्न असावा की नसावा? मी अखंड आनंदी असावा की नसावा? माझ्यातल्या आनंदाला धक्का लागेल अशी एकही गोष्ट घडू नये. बरोबर बोललो का मी? हो म्हणतात आहे. माझ्या आनंदाला धक्का लागावा अशी एकही गोष्ट घडू नये हे म्हणणं ईश्वरी सत्ता, मी ईश्वर आहे असं होईल. तर हे असं नाही. माझ्या आनंदाला धक्का लागणार अशीच परिस्थिती नेहमी निर्माण होणार आहे. हाँ, काल मी समजावून सांगताना हिंदी में मैंने बताया था कि संसार यह हर्डल रेस है. कैसी है? अडथळ्याची शर्यत. संसार हर्डल रेस है. इसमें हमेशा क्या आते हैं? हर्डल्स आते हैं, बाधाएं आती है. और जिसने हर्डल रेस में हिस्सा लिया है वो हर्डल्स को घबराएगा क्या? वो बाधाओं को घबराएगा क्या? अडथळ्याची शर्यत. शर्यतच कशाची आहे? अडथळ्याची आहे.
त्याच्यामुळे धावत असताना अचानक मध्ये पाठी उभी झाली असं तो म्हणेल का? त्याला कळलीच नाही अडथळ्याची शर्यत. अरे ती येणारच आहे, तुला ती उल्लंघून जायचं आहे, उसको लांग कर जाना है. आणि म्हणून परमार्थ ही अडथळ्यांची शर्यत. परमार्थात प्रपंचात परमार्थ करावं लागतं, प्रपंच ही अडथळ्याची शर्यत आहे. आणि त्यात जर परमार्थ मला करायचा असेल तर आलेला अडथळा मला लांघून जाऊ गेलं पाहिजे, उल्लंघून गेलं पाहिजे. को शोकाहा कहा शोकाहा कहा शोक. आणि म्हणून माझ्या आनंदाला धक्का लागणार नाही अशी गोष्ट निर्माण होणेच आहे. माझ्या आनंदाला धक्का लागणार नाही अशी गोष्ट निर्माण होण्याची शक्यता नाही. अशी गोष्ट केवळ आत्मा आहे. आणि मी आत्मा आहे याची जाणीव झाल्यानंतर माझ्या आनंदाला कोणीही धक्का लावू शकत नाही. मैं आत्मा हूं यह अगर समझ में आ गया तो मेरे आनंद को कोई भी मुझसे जुदा नहीं कर सकता. मैं अपने आनंद में मस्त रहता हूं. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं. बधाई बर का. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं है. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. आनंद मूर्ती गुरुमांनी रचलेलं पद आहे. टीव्हीवर पाहता तुम्ही त्यांना. सध्या काय आहे, गोपालकृष्णांचं नवरात्र आजपर्यंत, त्यामुळे घरी रोज भजन, कृष्ण जन्म ह्या गोष्टी असल्यामुळे या 8ही दिवसामध्ये रोज वेगवेगळ्या अद्वैत भजनांचं काय झालंय, पुन्हा रिव्हिजन. आणि त्यामुळे माझ्या आनंदाला धक्का लागणार नाही याची व्यवस्था उपनिषदांनी करून दिलेली आहे, श्री गुरूंनी करून दिलेली आहे. तरी सुद्धा जर आम्ही दुःखीच राहणार असू, रडे, काय शब्द आहे, रडे, त्याला इलाज नाही. आणि म्हणून आनंद हा माझा स्थायी भाव आणि सुख दुःख हा व्याभिचार आहे. काय शब्द आहे, व्याभिचार शब्द परमार्थात कोणत्या अर्थाने कसं बघतोय बघा. सुखामध्ये लोळणं व्याभिचार आहे, दुःखामध्ये रंगणं व्याभिचार आहे. दुःखामध्ये लिप्त होता कामा नये, सुखामध्ये रंगता कामा नये. आनंदाची डोही असे भजन आम्हाला आठवणार नाही, कारण आमचं ते ध्येय तयार नाही झालं. जेव्हा ध्येय तयार होतं ना, तेव्हा त्या ध्येयाने माणूस पछाडला असतो. पाऊस आला म्हणून सत्संगाला येणं जमत नाही, तब्येत बरी नाही म्हणून जमत नाही. न जमण्याचे हजारो कारण आहेत. आणि ज्याला जमवायचं आहे ना, त्याला कारण लागत नाहीत. वयाच्या 90व्या वर्षी काका शिवगडला येतात. त्यांच्याच्यानी चालणं होत नसताना येतात, त्यांच्याच्यानी बोलणं होत नसताना बोलतात, बसणं होत नसताना बसतात. त्यांना कारण देणं सहज शक्य आहे की नाही, त्यांनी दिलेलं कारण आपल्याला मान्य आहे की नाही. तरी सुद्धा शिवगडला लोखंडाचे बार्स लावले, स्टीलचे, कारण काका आल्याशिवाय राहत नाही. स्टीलच्या बार मध्ये खर्च बघू नका, त्यांच्या येण्याचा निश्चय बघा. आणि म्हणून मग ते शोक मोहाच्या परी असतात आणि आम्ही शोक मोहग्रस्त असतो. संकुचित जीवन जगलं ना, तो माणूस नेहमी दुःखी असतो. यदल्पम तद दुःखम यद भूमा तत् सुखम. अल्प मध्ये नेहमी दुःख आहे. असो, सत्ता, संपत्ती, कीर्ती, विद्वत्ता, रूढी, परंपरा, देह, रूप
इत्यादी इत्यादी जे कोश आहेत, यामुळे मी आत्मलाभापासून दूर जातो. माझ्या देहामुळे मला सुख मिळतं हा भ्रम ज्याला झाला ना, तो मोहामध्ये पडतो. देह सुखासाठी काय करतो? देह सुखासाठी तो देहाला सुख मिळेल अशा वस्तू आणि व्यक्तींच्या संग्रहात, संचयात पडतो आणि फसतो. देखे विवेकी जे होती ते दोहीतही न शोचत. जे होये जाये, होये आणि जाये ते भ्रांती म्हणून या. अशोचानन्व शोचत्व प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासून नानु शोचंती पंडिता. मी देह आहे असं वाटतं आणि जग सत्य आहे असं वाटतं. अशा द्वैत समजुती मधून मोह जन्माला येतो. कैसा नेणो मोह वाढीला बहुत काळ कष्टविला. भगवद्गीतेत मोह कधी तयार झाला? मामकाहा पांडवाशैव. मामकाहा म्हटलं आणि फसला धृतराष्ट्र. कुठे फसला? त्यांनी पांडवांनाही आपलंच म्हटलं असतं, मग युद्धातच काम नव्हतं. पण प्रश्न कुठे आला? त्यांनी मामकाहा म्हटलं. काय म्हटलं? मामकाहा. मामकाहा म्हटलं आणि झालं, तो एका पार्टीचा होऊन गेला. पांडवाश्च. आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. मग आता कुठे फसला? पहिल्या श्लोकामध्ये मामकाहा पांडवाश्चैव. माऊली म्हणते तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. मला तू आता कुरुक्षेत्राच्या सगळ्या बातम्या दे. म्हणून मोहाचं वर्णन काकांनी केलं आहे 91व्या ओळीमध्ये. हा देहची मी आहे, जगत वेगळे राहे, अनुकूल प्रतिकूल पाहे मोह तो हा. एकदा अनुकूल छान वाटतं आणि प्रतिकूल नको वाटत. आज येणारा पाऊस सत्संगाच्या दृष्टीने प्रतिकूल होता. अनुकूल प्रतिकूल खरं असते का? हो की नाही? खरं असतं की खोटं? हा सांगा मग. अनुकूल प्रतिकूल हे कल्पित आहे, कल्पनेत आहे. कसं सांगतो? सत्संगाला येत असताना पाऊस आला, नको होता यावेळेला पाऊस, म्हणजे या वेळेला पाऊस येणं प्रतिकूल होतं. कोणासाठी? सत्संगाला येणाऱ्यांच्यासाठी. आणि शेतकऱ्यांसाठी अनुकूल होतं. मग आता पावसाचं येणं अनुकूल की प्रतिकूल? अनुकूलता आणि प्रतिकूलता ही माझ्या कल्पनांवर अवलंबून आहे. मी काय कल्पना करतो याच्यावर. शाळेत जायचं होतं आणि पाऊस येत होता. मी नातीला म्हटलं जाऊ दे मग आता जाऊ नको. का बरं? मला सोडायचं होतं ना. जाऊ दे सुट्टी घे, लहानची तर शाळा आहे, वर्ग आहे छोटासा. नाही नाही आबा पाऊस येतोय, गेलंच पाहिजे, मी रेनकोट घालून जाणार. घातला बाबा रेनकोट. आता काय करणार? पण आता सध्याचा पाऊसही असा आहे की कधी दिसतो आणि कधी दिसत नाही. खाली उतरून गाडीवर बसलो तो पाऊस गेला होता. नात रडायला लागली, आबा एवढं रेनकोट घातला पाऊस नाही. आता पाऊस अनुकूल झाला की प्रतिकूल झाला. आपल्या कल्पनेवर सगळं गणित आहे. अनुकूल आणि प्रतिकूल
पण ह्या कल्पनांमध्ये आम्ही एवढं जखडलेलं असतो की त्या जखडण्याला मोह असं म्हणतात. आपले मोह फडतूस आहेत, लक्षात ठेवा. जे काही उदाहरण मोहांचे दिले ना, याला फडतूस मोह असं म्हणतात. जर आपल्याला हा नक्की निर्णय झाला की प्रारब्धातला एक कणही कोणी नेऊ शकत नाही आणि प्रारब्धात एक कणही कोणी जास्त देऊ शकत नाही, तर मला मोह होण्याचा प्रश्नच निर्माण आहे. अर्जुनाला मोह कसा झाला? माऊली सांगते, स्वदेहा नाम अर्जुन आणि परदेहा नाम स्वजन. स्वदेहाला त्यांनी अर्जुन म्हटलं आणि परदेहाला स्वजन असं म्हटलं. मोह तिथे सापडला. स्वजनाचा मृत्यू होईल जर मी युद्धाला आलो तर. झालं मग. भीष्म द्रोण जयद्रथला गांधार नीलोत्पला. सुरू झालं सगळं मोह. पहिला अध्याय, मुलगा दिसतोय इत्यादी इत्यादी सगळं दिसायला लागलं. आणि म्हणून प्रारब्ध. दुसरं, आचार्यांनी एक सुंदर साधन सांगितलंय मोह घालवण्याचं. भवसुखे दोषानुसंधीयता. जगामधलं जे सुख आहे ना, त्यातल्या त्या दोषदृष्टीने बघायचं. काल म्हटलं होतं, लोक काही छिद्रांविषयी असतात, त्यांना चांगलं दिसतच नाही, वाईटच दिसते. तर मग जगातलं वाईट बघायचं, जे आपल्याला आवडतं त्यातलं वाईट बघायचं. भवसुखे, आपल्याला काय आवडतं? सुख आवडतं जगात. जे सुख आवडतं त्यातलं वाईट बघायचं. काय सोफा सेट आहे मस्त, अरे काही दिवसात हा काय होऊन जाईल, खराब होऊन जाईल. मग इथे बसलो की आपण खचतं का आतमध्येच बसू. दोषानुसंधीयता. मग आपल्याला मोह नाही. मोहातून बाजूला होण्याचे रस्ते आहेत. संतांनी पहा आपल्याजवळ सगळं करून दिलेलं आहे आणि आम्ही संत सांगितल्याशिवाय राहिले नाही. आम्ही ते विसरल्याशिवाय राहिलो नाही. मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंद रूप आहे. हा मोह जाण्याची व्यवस्था आहे. काय आहे? म्हणून मग उपाय सांगितला. हा शोक जाण्याची व्यवस्था आहे, म्हणून मग उपाय सांगितला. शोकाचं आणि मोहाचं आपण एकत्रित वर्णन केलेलं आहे आतापर्यंत. म्हणून एकत्व मनुपश्यताम किंबहुना चराचर आपणची जाहला. याला चिद्विलासवाद असं म्हणतात. माऊलीचं काय आहे? माऊलीची मांडणी चिद्विलासवाद आहे. पण आचार्यांच्या अध्यासवादाच्या निष्कर्षात आणि चिद्विलासवादाच्या निष्कर्षात तसूभरही फरक नाही, भांडण नाही, विरोधाभास नाही. हे लक्षात ठेवा. काही लोक आपल्यातच भांडणं लावतात. अरे माऊलीने तर चिद्विलासवाद लावला आणि आचार्यांनी तर अध्यासवाद मांडलेला आहे. मग दोघांचेच काय आहे? बारीक फरक आहे, तुम्हाला कळत नाही. अजिबात फरक नाही. हे मी सद्गुरू डॉक्टर काकांच्या तोंडून ऐकलेलं आहे, मंदाताईंच्या तोंडून ऐकलेलं आहे. पुन्हा शंका घेण्याचं काही कारण आहे का याच्यात? म्हणून पक्क लक्षात ठेवायचं, चर आणि अचर आपणची जाहला. तेव्हा विश्व माझं घर होतं. आधी होतं का हो? पहिले आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढवून घ्यावी. आधी बालबुद्धी असते. बालबुद्धी कशाला म्हणतात? तुझं घर ते माझं घर आणि माझं घर ते माझंच घर, याला बालबुद्धी म्हणतात. तुझं खेळणं माझं खेळणं आणि माझं खेळणं माझंच खेळणं. प्रगल्भ बुद्धी कशाला म्हणतात? हे विश्वची माझे घर, या तुमचंच आहे सगळं, याला प्रगल्भ बुद्धी असं. सगळे आपणच आहोत, आपले आहोत नाही. सगळे आपणच आहोत. मग सगळ्यांसाठी आपण धावलं पाहिजे. आता सगळे आपणच आहोत म्हटल्यानंतर सगळ्यांसाठी म्हणावं लागतं का? समजावून सांगण्यासाठी म्हणावं लागतं. मग त्यांच्यासाठी धावलं पाहिजे. मग आपल्यासाठी कुणी धावलं पाहिजे म्हणून कुणासाठी धावू नका.
आपण 4 लोकांच्या कामी आलो होतो, 2 लोक आपल्या कामी येतील म्हणून धावू नका. सगळ्यांमध्ये आत्मा आहे म्हणून धावा. तुमच्या कामी कोणी येवो अथवा न येवो अपेक्षा ठेवून कर्म करायचं नसतं. म्हणून सर्वभूतेषु चात्मानम मागच्याच मंत्रामध्ये आलेलं आहे. सर्वेस्मिन्नपि पश्चात्मानम. भजगोविंदम मधला आहे. आत्मन्यवानुपश्यति ईशावास्योपनिषद. वासुदेवा सर्वमिती. भगवद्गीता. मी महात्मा कधी होईल? तो महात्मा सुदुर्लभा. मी कधी होईल? असा कधी विचार येतो का? आम्हाला डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, सीए व्हायचं असतं, पैसेवाला व्हायचं, पण महात्मा व्हायचं असतं का? माझं स्वप्न महात्मा व्हावं असं आहे का? किंबहुना चराचर आपणची जाहला. आत्मन्येवा भू द्विजानतः. अहमात्मा गुडाकेशः सर्वभूताशय स्थितः. किती दाखले द्यायचे आता? एकत्व मनुपश्यतामचे किती दाखले द्यायचे? शोक आणि मोहाचे दाखले देण्याची गरज नाही, कारण तो आमचा अनुभव आहे. पण स्थित प्रज्ञाचा तो अनुभव नसतो. एकत्व बघणाऱ्याचा तो अनुभव नसतो. पूर्ण काम असे ज्ञानी. कर्तव्य न आणि मनी. वासना कामना कोणी नुरती तेथे. 92 नंबर. पूर्ण काम असे ज्ञानी. ज्ञानी कसा असतो? आप्त काम म्हणतात त्याला. शास्त्रातला शब्द आप्त काम असा आहे. आप्त म्हणजे ज्याच्या कामना तृप्त झालेल्या. कर्तव्य न आणि मनी. आमचं कर्तव्य संपत नाही. शिकलं हे माझं कर्तव्य. आई वडिलांसाठी केलं पाहिजे हे माझं कर्तव्य आहे. मुलाबाळांसाठी केलं पाहिजे हे माझं कर्तव्य आहे. नातनातींसाठी केलं पाहिजे हे माझंच कर्तव्य आहे. सगळं जर आपल्याच अंगावर ओढवून घेत असाल त्याला इलाज नाही आहे. कधीतरी या कर्तव्यातून मुक्ती मिळाली पाहिजे की नाही? या कर्तव्याचा बंधन अकारण ओढवून घेतलं असतं. मंदाताई खूप सुंदर सांगतात. काय सांगतात मंदाताई? शिकत असतानाच मी गेलो. संसारात काही बिघडणार आहे का? काही बिघडणार आहे का? गाणं आठवतं का? काय आहे? सूर्य उगवतील काय चंद्र, तारे अपुल्या घरी, काहीतरी. आणि त्या नद्या वाहत राहतात. जाऊ द्या. मी जाता राहील कार्य काय. हो, मी जाता राहील काय काय जन पळभर मन तुला हाय. याला रडगाणे म्हणतात. काय म्हणतात? कळ्यांनो उमलू नकाच केव्हा. तुम्ही उमलल्या कळ्या तर मग त्याचे काय तुम्ही कोमे झाला किंवा काय होईल? 5च मिनिटं राहिले. तेवढा त्रास सहन करून घ्या. स्वप्नात आल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा. भयगीत आहेत. दुःख ओढवून घेतलंय. उमलू द्या की त्यांना. पण ते उगाचच आम्हाला रडण्याचा शौक असतो आणि मग आळवून आळवून रडतो. काय शब्द आहे? दूध असं आळवतात ना, असं घट्ट घट्ट होत जातं, तसं ते आळवून आळवून रडायचं. आता काय हसावं की हसता येत नाही त्या ठिकाणी, बरं दिसत नाही. मनात वाटत असतं म्हातारा गेला बरं झालं, पण वर असं वाटलं दाखवलं तर चांगलं दिसत
नाही, म्हणून रडायचं असतं. त्याला वाटते हा खरंच रडून राहिला म्हणून हाही रडतो. काय सगळ्या प्रपंचाच्या लीला खूप वेगळ्या असतात. भूत आणि वर्तमान भविष्यादी कालमान ज्ञानी कालातीत जाण दिशाही नसे. ज्ञानाला कालही नाही आणि दिशाही नाही. दिशा कुठे आल्या? आत्म्याला दिग्बंधन नाही. दिग शब्दाचा अर्थ दिशा असा होतो. दिशा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. काय म्हटलं? पण आता तुम्हाला मला बोलवायचं आहे माझ्या भेटीला, तर मी कसं करणार? कुठे या म्हणून सांगेन? म्हणून मग ठरवून ठेवलं की सूर्य उगवतो त्याला पूर्व म्हणायचं, मावळतो त्याला पश्चिम म्हणायचं. ठरवून ठेवलं आता. मग उजव्या हाताची दक्षिण, डाव्या हाताची उत्तर, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, त्याच्यामध्ये 20 डिग्री 40 डिग्री मिलिटरीचा या दिशा आहेत. या कल्पनेने तयार केले. वास्तविक दिशा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. सर्व व्यापकतेमध्ये, निरपेक्ष व्यापकतेमध्ये दिशा असेलच कुठून? पण व्यवहाराच्या सोयीसाठी दिशा आवश्यक आहे. व्यावहारिक सत्तेत काही व्यावहारिक गोष्टी पाळल्या पाहिजे, त्याने व्यवहार सुकरतो. एखाद्याची वस्तू घ्यायची तर त्या मोबदल्यात त्याला धन द्यायचं, व्यवहार आहे. तसं दिशा ठरवून दिले, हा व्यवहार आहे. मग त्या कल्पना करत बसायच्या का? नाही करत बसायच्या. म्हणून आत्मक्रीड, आत्मरती हे काकांचे लाडके शब्द आहेत. छांदोग्योपनिषदातले आलेले. आत्मक्रीड, आत्मरती. आत्मवान शब्द भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने जर आम्ही झालो तर आमचं जीवन काय होईल? अत्यंत आनंद रूप होईल. सर्वाणी भूतानी परमात्मार्थ दर्शनात आत्मैवाभूत आत्मैव संवृत्ता परमार्थ वस्तू विजानस तत्र. परमार्थ तत्वाला जाणण्यासाठी पुरुषाची दृष्टी सर्व भूत मात्राला परमार्थतः स्वरूप असून आत्म्यातच विलीन झाले आहे, तोच आत्मा झाले आहे असं मानतो. जो आकाशाप्रमाणे विशुद्ध आत्मेकत्व जाणतो अशाला शोक आणि मोह होत नाही. म्हणून तस्मिन काले तत्रात्मानी वा को मोहा कहा शोका असा एक मंत्र आहे. म्हणून आपलं जीवन शोकरहित व्हावं असं वाटतं का? आता प्रामाणिकपणे सांगा, आपल्या जीवनामध्ये शोक येऊ नये असं खरंच वाटतं का? आपण आपल्या जीवनामध्ये कधी फसू नये असं प्रामाणिकपणे वाटतं का? आणि जर वाटत असेल ते एकत्व मनुपश्यता. काय उपाय सांगितलाय? एकत्व मनुपश्यता. मग आता आम्ही तेवढं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? आत्मैवा भूद्विजानतः. पहिल्यांदा विशेषत्वाने आत्मा जाणून घेतला पाहिजे आणि मग तो सामान्यत्वाने अनुभवला पाहिजे. विशेषत्वाने आत्मा जाणला गेला पाहिजे म्हणजे काय? मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे आत्म्याला विशेषत्वाने जाणून घेणं. आणि सामान्यत्वाने आत्मा जाणणं म्हणजे काय? सर्वेस्मिन अपि पश्चात्मानम. सगळ्यांमध्ये आत्माच व्याप्त आहे हे जाणणं आहे. पहिल्यांदा सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे नाही कळणार आणि जर बोलले तर ते फक्त बोलाचीच कडी राहील. पहिले मी आत्मा आहे हे विशेषत्वाने जाणून घ्यावं लागेल आणि जे मी मला समजतो ते मी नाही हे ओळखून ते टाकून द्यावं लागेल आणि मग मी निखळ केवळ आत्मा आहे हे जाणून घेतल्यानंतर मग सगळ्यांमध्ये तो आत्मा व्याप्त आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मी आत्मा आहे हे आत्मत्वाने जाणून घेणं याला आत्मानुभूती असं म्हणतात. आणि माझ्यातला आत्मा सगळ्यांमध्ये, माझ्यातलाच आत्मा सगळ्यांमध्ये व्यापला आहे या अनुभवाला ब्रह्मानुभूती असं म्हणतात. म्हणून ब्रह्मानुभूती हे परिपूर्णत्वाचा भाग आहे. आत्मानुभूती हा काय झाला?
व्यतिरेकाचा अनुभव आहे आणि ब्रह्मानुभूती हा अन्वयाचा अनुभव आहे. पहिले व्यतिरेकाचा अनुभव घ्यायला पाहिजे, विशेषत्वाने आत्मा जाणला पाहिजे. तुम्ही हायलाइट केलं होतं ते शब्द आहे बरं का, परवाचा. विशेषत्वाने जाणला पाहिजे आणि मग सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे समजण्यासाठी त्याचा सामान्यत्वाने अनुभव घेतला पाहिजे. म्हणून आत्मानुभवी जो असतो ना हा सामान्य असतो, विशेष नसतो. मी डॉक्टर आहे हे विशेष झालं, मी मनुष्य आहे हे विशेष झालं, पण मी आत्मा आहे हे सामान्य झालं. कारण पशु पक्षी सगळ्यांमध्ये मी आहे. इतकंच नाही, जड आणि चेतन दोन्ही मध्ये मी आहे. नाही तर पशु पक्षी प्राणी म्हटलंय मी तर सगळे चेतन झाले नव्हे. दगडामध्ये सुद्धा मी आहे. सामान्यत्वाने आत्म्याचा अनुभव आहे, पण पहिले विशेषत्वाने मी आत्मा आहे असं घ्यावं लागतो. विशेषत्वाच्या अनुभवासाठी चेतन श्री गुरूंच्या सान्निध्यात यावं लागतं. अशा पद्धतीने आजचा श्लोक या ठिकाणी आपण पूर्ण करतो आहोत. उद्या शुक्रवार भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायावर यवतमाळातले श्री पद्माकर वैद्य या ठिकाणी बसले आहेत, आपल्याला दिसतील. आकाशी रंगाचा शर्ट आहे, एक निळ्या रंगाचा बाजूला आहे डार्क, एक आकाशी रंगाचा शर्ट आहे. ते उद्या बोलणार आहे. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचं सार ते उद्या सांगणार आहेत. आपण सगळे ऑफलाईन ऐकणार आहोत. आणि पुण्याच्या वासंतीताई भोपटकर ह्या 15 मिनिटं आधी भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायाचं पठण करणार आहे. 6:45 वाजता सुरू होईल. 7:05 कमी असताना त्यांचं पठण थांबेल आणि 7:05 कमी असताना श्री पद्माकर वैद्य यांचा परिचय करून दिला जाईल आणि 7 वाजता श्री पद्माकर वैद्य यांचं 3ऱ्या अध्यायाचं सार या विषयावर भगवद्गीतेचं प्रवचन आहे. आपला श्रुती आणि स्मृतींचा अभ्यास वर्ग आहे. म्हणून उद्या स्मृती आहे आणि भगवद्गीतेचा उद्या आपण या ठिकाणी चिंतन करूया. 3ऱ्या अध्यायाचं श्री पद्माकर वैद्य आणि पुण्याच्या वासंतीताई भोपटकर या दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.